श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वांना माहीत आहे की पितृपक्ष संपत आलेला आहे आणि यानंतर शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. शारदीय नवरात्राची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून होते. यावर्षी 2023 मध्ये शारदीय नवरात्र 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि ती 24 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी दसरा आलेला आहे. म्हणजेच या दिवशी या 9 दिवसात देवी दुर्गा माता पृथ्वीवरती अवतरते. नवरात्रीत 9 दिवस मा दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये मा दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त वेगवेगळ्या विधी, अनुष्ठान आणि मंत्रजप करत असतात. याचबरोबर आपल्याला असे काही नियमांचे पालन देखील करायचं आहे. यामुळे माता दुर्गा, माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होणार आहे. या गोष्टींचं पालन आपल्याला या नवरात्रीतल्या 9 दिवसात करायचं आहे. तर हे नियम कोणते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस आणि शेवटचा दिवस म्हणजे दसऱ्याचा दिवस. नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळात कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या नकोत याबद्दल पुराणांमध्ये काही नियम सांगण्यात आलेले आहेत. या नियमांचं पालन केलं तरच आपल्याला व्रताचा फायदा होईल. नवरात्रीचे पालन करताना सर्वात आधी ब्रह्मचार्याचं पालन करावे. व्रताच्या काळात तन आणि मनाने शुद्ध होऊन दुर्गा मातेची सेवा करावी. 9 ही दिवस देवाची शास्त्रशुद्ध पूजा करावी. सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी. 9 दिवस व्रतस्थ राहावे. 9 दिवस व्रतस्थ राहण्याचा अर्थ आध्यात्मिक साधना करणे असा आहे. या 9 दिवसात कोणतेही वाईट काम करू नये, तसेच वाईट विचार देखील करू नये. या काळात चोरी, खोटे बोलणे, क्रोध, लोभ, मत्सर करू नये. व्रतामध्ये मन शांत ठेवावे. कोणालाही कोणाशीही वाईट वागू नये किंवा बोलू नये. तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जर का कलशाची स्थापना म्हणजे तुम्हाला करून घ्यायची आहे, तर यानंतर घटस्थापना तुम्ही जिथं करणार आहात तिथे तुम्हाला विड्याच्या पानावर तुम्हाला तुमच्या घरातील मेन म्हणजे जे टाक असतात, जे तुमचे टाक असतात, जे चांदीचे टाक असतात ते चांदीचे टाक ठेवायचे आहेत. यानंतर बघा, आपण घटस्थापना केल्यानंतर आपल्याला घटाला दररोज माळ घालायची असते. काही ठिकाणी दिसाड माळ घालतात, काही ठिकाणी विषम संख्येमध्ये माळ घातली जाते. आपल्याला घटाला दररोज एक माळ घालायची आहे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ असते. दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला ज्या दिवशी जी माळ सांगितली असेल त्या फुलांची किंवा त्या पानांची तुम्ही माळ घालायची आहे. आता जर का त्या दिवसाला तुम्हाला ती फुलं पानांची माळ घालायची आहे. आता तुम्हाला जर ती फुलं किंवा पानं भेटली नाही तर तुम्ही तुमच्याजवळ ज्या फुलं असतील किंवा जी पानं असतील तर त्या फुलांची पानांची माळ घालू शकता. कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य, कोणती माळ घालायची आहे, कोणता रंग घालायचा आहे, कोणता मंत्र म्हणायचा आहे याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही 9 दिवसाला 9 माळी तुम्ही देवीला घटाला घालू शकता. घटाला माळ तयार करताना तुम्हाला ती कधीही सुईने ओवून ती माळ तयार करून घ्यायची नाही आहे. आपण आपल्या घरातील देवीच्या फोटोला सुईने माळ ओवून ती घालू शकतो, पण घटाला माळ करताना तुम्हाला त्या फुलांना किंवा पानांना गाठी देऊनच माळ करायची आहे. जर का तुमच्याकडून एखाद्या दिवशी घटाला माळ घालायची राहिली तर तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 माळी घालू शकता. म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या दिवशीची माळ आणि आदल्या दिवशीची माळ अशा 2 माळी या घटाला घालू शकता. या 9 दिवसामध्ये, या नवरात्रीमध्ये देवी ही पृथ्वीवरती अवतरलेली असते आणि 9 दिवस ती पूर्ण जागी असते. यासाठी आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये घट बसल्यानंतर आपल्याला गादीवर झोपायचे नाही. तुम्ही जमिनीवर मॅट टाकून किंवा सतरंजी अंथरून झोपू शकता, पण गादीवर चुकूनही झोपायचं नाही. नवरात्रीमध्ये आपण दिवा हा अखंड लावत असतो. नवरात्रीमध्ये जर तुम्ही देवीची पूजा केली असेल आणि अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर घरामध्ये चुकूनही म्हणजे मोकळं जाऊ नका. म्हणजे चुकूनही
रिकामं ठेवून तुम्ही जाऊ नका, घराला कुलूप लावून जाऊ नका. नेहमी एक व्यक्ती घरी असली पाहिजे. तुम्हाला जर का देवीच्या दर्शनासाठी किंवा इतर कामासाठी बाहेर जावं लागत असेल, तर तुम्हाला कोणाला तरी एका व्यक्तीला घरी ठेवून जायचं आहे. घरात देवी बसल्यानंतर आपल्याला कुलूप लावून बाहेर जाता येत नाही. नवरात्रीमध्ये सात्विक अन्नांचे सेवन करावे. या काळात मांसाहार करू नये. मांसाहार, मद्यपान करू नये. याचबरोबर कांदा, लसूण हा देखील टाळला पाहिजे. जर तुम्ही नवरात्रीचा उपवास ठेवला असेल तर तुम्हाला धान्य आणि साधे मीठ देखील खायचे नाही आहे. तुम्हाला जर का मीठ खायचे असेल तर तुम्ही सैंधव मीठाचा वापर करू शकता. मुलीला देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे नवरात्रीच्या काळात कोणत्याही मुलीचा अपमान करू नये. यामुळे माता दुर्गा नाराज होतात. याचप्रमाणे नवरात्रीमध्ये अष्टमीला आपल्याला कन्यापूजन हे करायचं असतं. म्हणजे आपल्याला लहान मुलींना घरी बोलावून त्यांचं पूजन हे करायचं असतं. उपवास करणाऱ्या व्यक्तीने कोणाची निंदा करू नये किंवा वाईट विचार करू नये. उपवासाच्या काळात सकारात्मक विचार असावा. 9 दिवस दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा आणि दुर्गा मातेला गोडधोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी नखे, केस कापू नये. पुरुष असतील तर दाढीसुद्धा करू नये. नवरात्रीमध्ये 9 दिवस नवरात्रीचा उपवास केला जातो. तुम्हाला जर का शक्य असेल तर तुम्ही 9 दिवसांचा उपवास करू शकता किंवा मग उठता बसता असा पण उपवास केला जातो. आता उठता बसता म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना असते त्या दिवशी उपवास करायचा आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो. आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी पुन्हा तुम्हाला उपवास पकडायचा आहे आणि घट हलवून नैवेद्य दाखवून पुन्हा तुम्ही उपवास सोडू शकता. हा झाला उठता बसता उपवास. याचप्रमाणे कोणी 1.5 दिवसाचा उपवास करतात, कोणी 2.5 दिवसाचा उपवास देखील करतात. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही उठता बसता उपवास करू शकता किंवा मग 9 दिवस नवरात्रीचा उपवास करू शकता. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल. गर्भवती महिलांनी घट बसवू शकता, पूजापाठ हे सर्व करू शकतात, पण त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल. याचबरोबर ज्यांना गोळ्या औषधं सुरू आहेत, जे आजारी व्यक्ती आहे किंवा ज्यांना अचानक त्रास झाला आहे, ज्यांना उपवास करता येणं शक्य नाही, त्यांनी या काळात उपवास नाही केला तरी चालेल. कारण उपवासापेक्षा आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर का या नवरात्रामध्ये घट बसवल्यानंतर मासिक धर्म आला तर तुम्हाला बाजूला बसायचं आहे. तुम्हाला जिथे घट बसवला आहे तिथे तुम्हाला कुठल्याच वस्तूंना हात लावायचा नाही किंवा तुम्हाला देवाचं काहीच करता येणार नाही आहे. घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही घटाला माळ घालू शकता, पाणी घालू शकता, दिव्यामध्ये तेल घालू शकता. जर का तुम्हाला त्या नवरात्रीमध्ये सुतक आलं तर तुम्ही जे काही देवाचं, घटाचं जे काही असेल नैवेद्य, पाणी, माळ घालणं यासारख्या गोष्टी तुम्ही दुसऱ्याकडून करून घ्यायच्या आहेत किंवा तुमच्या शेजारी करण्यासारखे कोण लोक असतील तर त्यांच्याकडून तुम्ही या गोष्टी करून घ्यायच्या आहेत. याचबरोबर अष्टमीला कन्यापूजन करायचं असतं. यानंतर आपल्याला या नवरात्रीमध्ये 5व्या दिवशी, 7व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी कडाकण्यांची माळ ही घालायची असते. त्याचबरोबर आपल्याला पुरणाचे दिवे हे बनवायचे असतात आणि या पुरणाच्या दिव्यांनी आपल्याला देवीची आरती करायची असते. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घट हलवून नैवेद्य दाखवून आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे घटाला आपल्याला दररोज पाणी घालायचं असतं का? तर बघा, आपण सुरुवातीला घटस्थापना केल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं हलकं पाणी घालायचे आहे. यानंतर आपल्याला दररोज थोडं थोडं पाणी घालायचं असतं आणि जेव्हा तुमच्या घटाच्या मातीमध्ये पाणी ऑलरेडी थोडं जास्तच असेल त्या दिवशी तुम्हाला पाणी घटाला घालायचं नाही आहे. काही टायमाला आपण जे मातीचे घट आणतो ते जास्त पाझरतात, म्हणजे त्यातून पाणी अक्षरशः पूर्ण जिरपून बाहेर येतं. तेव्हा मातीमध्ये जास्तीचं पाणी हे आधीच असतं, त्यामुळे तुम्ही घटाला पाणी घालायचं नाही आहे. जास्तीचं पाणी जर का घटाला झालं तर तुमचं धान्य कुजू शकतं, सडू शकतं आणि त्यामुळे तुमचा घट हा चांगला उगवत नाही. यासाठी तुम्हाला पाणी बघूनच हे घटाला घालायचे आहे. पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर आपल्याला घटाला धक्का लावायचा नसतो. दसऱ्याच्या दिवशी आपण घटाला नैवेद्य दाखवतो, त्या दिवशी आपल्याला घट हलवायचा असतो. 9 दिवस आपल्याला सांगितलेल्या त्या दिवसांची माळ ही घालायची आहे. पण आपल्याकडे जर का त्या दिवशीची माळ नसेल, म्हणजे फुले किंवा पानं उपलब्ध नसतील, तर तुमच्याकडे जी फुले असतील, पाने असतील त्या फुलांची पानांची माळ घालू शकता. घटासाठी आपण जो अखंड दिवा लावणार आहोत तो दिवा आपण कधीही जमिनीवर ठेवायचा नाही आहे. दिव्याखाली आपल्याला अक्षता किंवा स्वस्तिक किंवा अक्षतांची रास किंवा अष्टदल काढायचं आहे. घट बसवल्यानंतर आपल्याला
9 दिवस देवांची पूजाही करायची नसते. दसऱ्याच्या दिवशी 10व्या दिवशी आपल्याला घट हलवायचा असतो, घटाला नैवेद्य दाखवायचा असतो आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवांची पूजाही करायची असते. मुलीला दुर्गा मातेचे स्वरूप मानले जाते. नवरात्रीत कन्यापूजनही केले जाते. त्यामुळे कोणत्याही स्त्रीला अपमानास्पद वागणूक देऊ नये. केवळ नवरात्रीतच नव्हे तर इतर दिवशीही महिलांचा आदर केला पाहिजे. नवरात्रीत सर्वत्र जगदंबेचा वावर असतो. ती कधीही कोणत्याही स्वरूपात तुमच्या समोर येऊ शकते. या काही नियमांचं पालन आपल्याला नवरात्रीमध्ये करायचं आहे. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.